अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 5 महिने पूर्ण झाले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलंय। बीडच्या टाकळी गावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घुले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। मयत विलास घुले यांच्या आईला आणि पत्नीला भेटीच्या दरम्यान अश्रू अनावर। पुण्यामध्ये आईच्या मृत्यूच्या धक्क्यानं मुलाची आत्महत्या। रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या आईचं निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे 25 वर्षाच्या मुलाची घरी गळफास घेऊन आत्महत्या। मायलेकांवरती एकाच वेळी अंत्यसंस्कार। उच्च पगाराच्या आमिषानं महाराष्ट्रामधील 25 तरुण गोल्डन ट्रायंगलमध्ये। बीडमधील एका तरुणाच्या फोनमुळे मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय। सर्व तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू। साताऱ्याच्या खटावजवळ अवैध दारू हातभट्टीवरती पुसेगाव पोलिसांची कारवाई। 1 लाख रुपयांचं रसायन जागीच नष्ट। आरोपी शरद जाधववरती गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील इमारत कोसळली आहे। महानगरपालिकेनं इमारत आधीच धोकादायक असल्याचं जाहीर केल्यामुळे अनर्थ टळला। शेजारील इमारत देखील धोकादायक असल्याची परिसरामधल्या नागरिकांची माहिती। वाशिमच्या पद्मतीर्थ भागामध्ये 40 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या साळ्याळ या प्राण्याला बाहेर काढण्यामध्ये यश आलंय। या प्राण्याच्या शरीरावरती काटे असल्यामुळे रेस्क्यू करताना काही अडचणी येत होत्या। तरुणांनी त्याला जीवदान दिलंय। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये अनोख्या पद्धतीनं वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा घातल्या। पत्नी पीडितांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची पुरुषांची मागणी।